अतिशय आनंद। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। शिवसेनेचे अनेक आमदार यापूर्वीच दाखल झालेले होते, मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच प्रतीक्षा होती, ते देखील दाखल झालेले आहेत। यापूर्वीच देवेंद्र फडणवीसही दाखल झालेले होते, त्यामुळे अगदी काही वेळातच या बौद्धिकाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। शिवसेनेचे जवळपास सगळेच आमदार आपण या ठिकाणी बघतोय, जे प्रमुख नेते आहेत, प्रमुख आमदार आहेत, ते सगळे चेहरे आपल्याला दिसतात। दादा भुसे दिसतात, त्यासोबतच निलेश राणे दिसतात। एकनाथ शिंदेंचे अनेक आमदार या बौद्धिकाला हजर आहेत आणि त्यासोबतच भाजपचे जवळपास सगळ्या आमदारांनी या बौद्धिकाला हजेरी लावलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल झालेले आहेत। मात्र चर्चा रंगते ती राष्ट्रवादीला न मिळालेल्या निमंत्रणाचीच। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना जेव्हा विचारण्यात आलं या संदर्भात, तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संघाकडून निमंत्रण आहे की नाही मला माहिती नाही, मला निमंत्रण नाही आणि मी जाणारही नाही। त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना गेल्याही वेळी जेव्हा निमंत्रण मिळालेलं होतं तेव्हा त्यांनी दांडी मारलेली होती। केवळ राष्ट्रवादीचे 2च आमदार या बौद्धिकाला हजर होते आणि त्यामुळे कदाचित यावेळी या बौद्धिकासाठी राष्ट्रवादीला निमंत्रणच देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे या गोष्टीची देखील या परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि तत्पूर्वी आज संघाच्या स्मृती भवनामध्ये या बौद्धिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। नीलम गोरेही आपण बघतोय, अर्जुन खोतकर, शिवतारे, सगळे आमदार शिवसेनेचे दाखल झालेले आहेत। भाजपचेही अनेक आमदार दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आता काही वेळातच या बौद्धिकाला सुरुवात होईल। तर भाजप शिवसेनेचे अनेक आमदार संघाच्या स्मृती भवनामध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वीच दाखल झाले होते आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल झालेले आहेत। जवळपास सगळे महत्त्वाचे आमदार हे दाखल झालेले आपण पाहतोय। निलेश राणे सकाळपासूनच समाधी स्थळाच्या गेटच्या अगदी बाजूला उभे होते, अखेरपर्यंत ते तिथेच उभे होते। त्यानंतर नितेश राणे देखील आलेले आहेत। नितेश राणे आणि निलेश राणे यांनी थोडा वेळ काहीसा दुरावा ठेवलेला होता आणि त्यानंतर त्या दोन्ही बंधूंनी हस्तांदोलनही केलेले आहे। आपल्याला माहिती आहे की नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या दोघांमध्ये मोठा वादही झालेला होता। मात्र या संघाच्या बौद्धिकाच्या निमित्ताने हे 2 बंधू एकत्र येताना आपण पाहिलेलं आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मृतीस्थळी आलेले आहेत, ते यापूर्वीच दाखल झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे देखील आलेले आहेत आणि त्यामुळे काही वेळातच प्रत्यक्षात या बौद्धिकाला सुरुवात होणार आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि अर्थातच आता राजकीय वर्तुळाला प्रतीक्षा आहे ती महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची। पुढच्या काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि तत्पूर्वी संघाचे बौद्धिक होत आहे। निलेश राणे यांच्याशी जेव्हा आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यानं काही वेळापूर्वी संवाद साधलेला होता, तेव्हा त्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे की माणूस म्हणून कसं जगायचं या संदर्भात संघाच्या या बौद्धिकामधून नेहमीच मार्गदर्शन मिळतं आणि त्यामुळे बौद्धिक अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र या बौद्धिकाचं निमंत्रणच मिळालं नसल्याची माहिती कळतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।